जर माझं बोलणं जर समजत असेल ना माया हो, दादा हो, राजे हो, जर तुम्हाला माझं बोलणं समजत असेल, मी समारोपाकडे आली आहे, मला समारोप करायचा आहे. जर माझं बोलणं समजत असेल की आम्ही एक्सपेरिमेंटल टूल पेक्षा इमोशनल टूल मध्ये जास्त अडकलोय, आम्ही प्रायोगिक पद्धतीने काम करण्यापेक्षा आम्ही भावनिक पद्धतीने जास्त काम करतोय, हे जर समजून घ्यायचं असेल, चला मला एक साधा प्रयोग करूया. चला जरा माहोल थोडासा जरा बदलूया, जोरात घोषणा देऊया. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती असेल की मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं सगळ्यांनी म्हणावं. माझी सगळ्या पोरा टोरांना, सगळ्या आमच्या भावांना, सगळ्या आमच्या दादांना, काकांना, मामांना, नानांना, आज्यांना, बहिणींना, आयांना एकच विनंती असेल की मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचंय. एका आवाजात बोलूया, एका आवाजात दणक्यात बोलूया. हा आवाज घुमला पाहिजे, एकानेही लाजायचं नाही, संकोचायचं नाही. चला सगळ्यांनी मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागे म्हणायचंय. मी जेवढं म्हणते तेवढं न लाजता सगळ्यांनी एका आवाजात बोलूया. बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थांबा, अरे 1.5 तास रक्त आटवलं रे, 1.5 तास रक्त आटवलं. मी म्हटलो की एक्सपेरिमेंटल टूल पेक्षा आम्ही इमोशनल टूल मध्ये अडकलोय, आणि शुद्ध मराठीत म्हटलं की मला तुमच्यावर प्रयोग करायचा आहे. शुद्ध मराठीत म्हटलं की मी जेवढं म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणा. एकदा सोडून 10 वेळा म्हणलं की मी जेवढं म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणा. मी म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पण मी इतक्या जोश मध्ये म्हणलं की मी आधी काय म्हणलंय ते तुम्ही विसरूनच गेला. फुल टॅश मध्ये आलात तुम्ही, इमोशनल झालात, लगेच जय म्हटलात. चला दादा हो, हरकत नाही तरीही आता मात्र नक्की जयकारच करूया. आता आपण घोषणा देऊया आणि जयच करूया, शुद्ध मराठी जयच करूया. आता चला सगळ्या महापुरुषांच्या नावाने घोषणा देऊयात आणि जय जयकार करूयात. आता खरंच जय जयकार करूयात. बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, राष्ट्रसंत गाडगे बाबांचा, रामदेव बाबांचा. ही अडचण आहे आमची, कळलं? आम्ही इमोशनल टूल मध्ये अडकलो. लोक आम्हाला इमोशनली चार्ज करतात. लोक आधी आम्हाला भावनिक करतात, तापवतात. आम्ही फुल टॅश मध्ये येतो. मग आमच्या धमन्या तटतटायला लागतात, रक्त आमचं खवळायला लागतं, वाहायला लागतं, खळखळायला लागतं, मेंदू तापायला लागतो, मेंदूच्या शिरा अशा एकदम तटतटायला लागतात, आणि बरोबर ते मौका साधतात. दादा हो, महापुरुषांचा विजय असो म्हणायला हरकत नाही, पण जाणीवपूर्वक सुरुवातीला महापुरुषांची नावं घेऊन आमच्या अंगाला इमोशनल करून ते असं काही चार्ज करतात की नंतर निव्वळ गल्ला भरू आणि बैमान सेटिंग बेटिंग करणाऱ्यांची सुद्धा जय जयकार करायला लावतात. अडचण तिथे आहे, आमची अडचण तिथे आहे. हे इमोशनल पॉलिटिक्स जे आहे, हे जे इमोशनल टूल आहे ते थांबवावं लागेल. एक्सपेरिमेंटल टूल कडे आम्हाला यावं लागेल. एक्सपेरिमेंटल टूल वर जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत चळवळी खऱ्या अर्थानं उभ्या राहणार नाहीत. त्या चळवळी उभ्या करण्यासाठी कटिबद्ध होणं जास्त गरजेचं आहे. ते का? कारण येणारा काळ अत्यंत धकाधकीचा आहे. या येणाऱ्या काळात या नव्या पिढीला बाबासाहेबांनी, राजर्षी शाहू महाराजांनी, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी जे धरोहर आम्हाला दिली, जी शिदोरी आम्हाला दिली, ती शिदोरी जर आम्ही पुढच्या पिढीला देण्यासाठी जर काबिल राहिलो नाही तर मग आमच्या जगण्याला काही अर्थ नसेल. म्हणून हे गरजेचं आहे की आम्ही आता तरी जागे होणं गरजेचं आहे. ते दर वेळेला टेस्ट घेतात, त्यांची लिटमस टेस्ट चालू असते आणि दुर्दैवाने तुम्ही त्यांच्या टेस्ट मध्ये झोपलेले आढळता. जागे व्हा, विचार करा. वेगवेगळे हे जे काही राजकीय नेते आहेत,
हे सगळे आमच्यासोबत खेळत राहतात. महापुरुषांचं नाव तोंडी लावण्यासाठी घ्यायचं आणि यांचे हेतू यांनी साध्य करायचे. हा कावा जरा ओळखावा लागेल. संविधान वाचवायचे असेल तर संविधान अभ्यासावे लागेल. आजच्या संविधान दिनाच्या दिवशी आम्हाला काही संकल्प करूनही पुढे जावं लागेल. तो संकल्प अशा पद्धतीने करावा लागेल की एक, आमच्याकडे जितकी म्हणून विहार आहेत, या विहारांमध्ये वंदना झाल्यानंतर रोज किमान एक कलम आम्ही जमलेल्या लोकांना समजावून सांगू शकू का? फक्त एक कलम आम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे. एक दुसरी गोष्ट आम्हाला करता येईल का? गावागावातनं घराघरातनं इथून पुढच्या निवडणुका ईव्हीएम मशीन द्वारे नको तर त्या बॅलेट बॉक्स द्वारे झाल्या पाहिजेत. मतपेटीतनं निवडणुका झाल्या पाहिजेत. त्या मशीनवरच्या निवडणुका नको. यासाठी किमान एक पोस्ट कार्ड आम्ही राज्यपालांच्या नावे लिहू शकू का? ही चळवळ आता चालवणं गरजेचं आहे. बॅन ईव्हीएम ची मुवमेंट चालवल्याशिवाय गत्यंतर नाही. नाही तर त्यांच्या त्या 2/3 मेजॉरिटीचा जो भस्मासूर आहे, हा भस्मासूर इथपर्यंत पोचायला वेळ लागणार नाही. हे समजून घेण्याची गरज आहे. मी हे सगळं म्हणणं मांडताना फक्त आणि फक्त या संविधानाच्या हिताचा विचार करत म्हणणं मांडत राहिले. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण तरी सुद्धा जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणालाही राग आला असेल, चुकून कुणाचाही उपमर्द झाला असेल, तर त्या सगळ्या महानुभावांची, विद्वानांची, वक्त्यांची, श्रोत्यांची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची, खबऱ्यांची मी यक्काचीही माफी मागणार नाही. कारण एकदा बोलून पुन्हा शब्द परत घ्यायला मी काही अण्णा हजारे किंवा मोदी शेठ नाही की एकदा कृषी कानून करणार, पुन्हा मागे घेणार, पुन्हा स्वतःच माफी मागणार. हे असलं काही आपल्याला जमत नाही. इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार. सरते शेवटी फक्त आणि फक्त या 2 ओळी मला जास्त महत्वाच्या वाटतात. हो कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, हो कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से फिर से नई गंगा निकलनी चाहिए. हर दीवार, हर नगर, हर डगर, हर शहर से लाश भी हाथ लहराती निकलनी चाहिए. अब तो दीवार भी पर्दों की तरह हिलने लगी है. शर्त है कि बुनियाद हिलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरा मकसद है कि यह सूरत बदलनी चाहिए. तेरे दिल में ना सही, मेरे दिल में सही, लेकिन कहीं ना कहीं फयाक तो जलनी चाहिए, फयाक तो जलनी चाहिए. आपण सगळ्यांनी हा वेळ दिला, एवढी सगळी हौसला अफजाई केली. आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहते, थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. थँक्यू.